बघूयात पुढची बातमी। इंदुरीकर महाराजांवरती सुभाष तळेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सुभाष तळेकर मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष आहेत। इंदुरीकर महाराजांनी लेकीचं लग्न थाटामाटात निश्चित करावं असं तळेकर म्हणतायत। भाषणात साधेपणानं लग्न हा उच्चार करताना मात्र विचार करावा असंही तळेकरांनी म्हटलंय। असा उच्चार यापुढे केल्यास तरुण तरुणी त्यांना जाब विचारू शकतात असंही तळेकरांनी म्हटलंय। मला माहित होतं या अवलादी माया मला उठणार आहे। त्याला चॅलेंज सांगून दिलं, लग्न मी याच्या लक्षात लेजंडर नाही बुक तुला काढला। 30 मिनिटाच्या सभेला 3 कोटी खर्च आहे। कोणत्याही चॅलेंजवाल्याने विचारून दाखवा पैसे कुठून आले। ही विकली गेलेली लोक आहेत आणि किती दुसऱ्याला त्रास देवा यालाही मारलेला आहे। निवृत्ती महाराज देशमुख यांनी आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात निश्चित करावं। अगदी हेलिकॉप्टरमधून नवरा नवरी इच्छित स्थळी आणावीत, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। परंतु निवृत्ती महाराज देशमुख यांनी यापुढे निश्चित लक्षात घ्यावं, जेव्हा जेव्हा आपण कीर्तन कराल आणि हे शब्द वापराल की साधेपणाने लग्न केले तरी मुलं होतात, तर निश्चित त्यावेळी जो तरुण वर्ग ऐकायला कीर्तन येणार आहे तो निश्चित त्या बाबतीत तुम्हाला जाब विचारू शकतो। अन्यथा तुम्ही जर उद्या म्हणालात की गुड्डी लग्नात ताल धरते, तर साहजिक तरुण मुली आहेत याबाबत आपल्याला जाब विचारू शकतात। त्यामुळे इथून पुढे कथनी आणि करणीत फरक पडू नये ही जी इच्छा आहे। तर पटेलांचं वक्तव्य संविधानाची खिल्ली उडवणारं असं सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे। असे विचार लोकशाहीसाठी हानिकारक आहेत असंही सुळे म्हणतायत। प्रफुल्ल पटेल यांचं राजकारण मला पटलेलं नाहीये, मला माहिती नाहीये असं देखील सुळेंनी म्हटलंय। राजकारण काय मला माहिती नाही। मी एक नाही 4 वेळा निवडून आले। मी इलेक्शन व्यवहार समजत नाही, मी ती सेवा करण्यासाठी आले आणि मी पूर्णपणे ह्या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधात आहे आणि हे तुम्हाला माहिती आहे। त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान केलं आणि पारदर्शक इलेक्शनच्यासाठी आपल्या कितीतरी लोकांनी एवढं मोठं योगदान आणि स्वातंत्र्य मिळवलं, त्याची खिल्ली उडवण्यासाठी ही जे विचारधारा आहे ही अतिशय दुर्दैवी आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे। आकाश कोळी खून प्रकरणातील आरोपींची धिंड काढण्यात आलेली आहे। जळगावच्या शनीपेठ परिसरात आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे। आरोपींची दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी धिंड काढलेली आहे। 9 नोव्हेंबरला किरकोळ वादातून आकाश कोळीचा खून करण्यात आला होता आणि त्यानंतर आता पोलिसांनी या आरोपींची धिंड काढली आहे। बातमी मोठी आहे। कानपूर मेडिकल कॉलेजने विभागीय बोर्डातून डॉक्टर शाहीनचं नाव हे काढून टाकलेलं आहे। औषध निर्माण विभागाच्या मंडळातून डॉक्टर शाहीन सईदचं नाव काढून टाकण्यात आलंय। दिल्ली स्फोटात नाव समोर आल्यानं GSVMची ही मोठी कारवाई आहे। बघूयात पुढची बातमी। आघाडी संदर्भात काँग्रेसमध्ये अंतर्गत चर्चा, आमच्याशी चर्चा नाही असं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय। राजकारणात वेगवेगळ्या आघाड्या होत असतात असंही सुळे म्हणतात। मला असं वाटतं काल हे त्यांच्या अंतर्गत चर्चेत झालं, आमच्याशी कोणी बोललेलं नाही अजून। जेव्हा काँग्रेस आमच्याशी या बाबतीत चर्चा करेल आणि या गोष्टी सगळीकडे, तुम्हाला आठवत असेल जेव्हा शिवसेना एकत्र होती आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र होते तेव्हाही ते वेगळे लढले होते। त्याच्यामुळे त्याच्यात काही नवीन किंवा असं वेगळेपणा नाही। अनेक वेळा अशा गोष्टी होत असतात, काही इलेक्शन्सची पदाधिकाऱ्यांची असतात, त्यावेळी आघाड्या बदलतात। त्याच्यामुळे त्याच्यात मला काही नवीन किंवा महाराष्ट्रात पहिल्यांदा काही होतंय असं काही नाही आहे। तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये ऑपरेशन शोध मोहीम राबवलं जाते। शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते। जिल्हाभरातून एकूण 219 गुन्हेगारांची कसून चौकशी केली जाते।